या ठिकाणी माझे गुरुदेव ज्ञानाजी राणाडे पुढे यांच्या कृपा आशीर्वाद आहे। या ठिकाणी जवळजवळ हे 25वे वर्ष आहे। इथे शिवरात्रीचा उत्सव तर होतोय, पण खास करून या ठिकाणी महाशिवरात्रीचा प्रसाद म्हणून भंडारा केला जातो दुसऱ्या दिवशी। त्याला तब्बल 25 वर्ष झाले। शिवकृपेने, गुरुदेवाच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने हे अविरत कार्य हे चालू आहे। ही त्यांची कृपा आहे। माझे गुरुदेव ज्ञानाजी राणाडे यांच्या कृपा आशीर्वादाने हे जे कार्य होत आहे ते कार्य सतत चालू आहे आणि ते पुढे कार्य अशी अविरत सेवा चालू राहावी अशी शिवचरणी प्रार्थना करतो की जनसेवा ही ईश्वरी सेवा आहे आणि ईश्वरी सेवा खऱ्या अर्थाने होत राहावी आमच्या हातून ही गुरुदेव चरणी प्रार्थना आणि शिवचरणी प्रार्थना आहे। आणि हे पाहिलं तर हे सांप्रदायिक मंदिर आहे। हे सांप्रदायिक मंदिर शक्तीपासून मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला आणि त्यांच्या मच्छिंद्रनाथांनी ही सगळे नाथ संप्रदायाची धुरा आपल्या हातात घेऊन भूतळावरची मच्छिंद्र गोरक्ष गहिनी आणि निवृत्ती ही नाथ संप्रदायाची परंपरा होती आणि निवृत्तीनंतर पुन्हा ज्ञानदेव ही वारकरी संप्रदायामध्ये परंपरा आली। हे परंपरेचं पूर्ण मंदिर पाहायला आपल्याला हे फार कमी मिळेल। हे सांप्रदायिक मंदिर आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर शिवशक्तीची इथे या ठिकाणी प्रतिमा आहे, नवनाथांच्या मूर्त्या आहेत आणि वारकरी संप्रदायाची आठवण म्हणून ज्ञानदेवांचे ध्यान मंदिर उभं असं या ठिकाणी आहे।